माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। दक्षिण सोलापूर तालुक्यातील होनमुर्गीत दुथडी भरून वाहत असलेल्या पाण्याचा प्रचंड वेग असलेल्या एका नदीपात्रामध्ये बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू झाला तर दोघांना वाचवण्यात यश आले आहे। ही घटना शनिवारी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास घडली असून होनमुर्गी तालुका दक्षिण सोलापूर येथील इयत्ता 5वीत शिकत असलेल्या तिघा मित्रांसह वर्गातील एक मुलगी शाळा सोडल्यानंतर शेळे घेऊन चरायला गेले होते। शेळ्यांना चारल्यानंतर त्यांनी नदीपात्रामध्ये पाणी पाजण्यासाठी नेले तेव्हा त्या तिघा मित्रांचा दुपारच्या उन्हामुळे पोहण्याचा मोह झाला। तिघेही पोहण्यासाठी नदीपात्रात उतरले, मात्र पाणी खूप असल्याने पाण्याचा वेग असल्याने हे तिघेही घाबरले। पाण्यात ते घंटागाड्या घाऊ लागले। त्याच ठिकाणी उपस्थित असलेल्या एकाने पाण्यात उतरून दोघांना वाचवले, मात्र समर्थ बनसिद्ध कोळी याचा बुडून मृत्यू झाला। समर्थ आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता। समर्थ ही लकी परमेश्वर वाघमारे, रामाचंद्रकांत भोई, तेजस्विनी माळप्पा पुजारी असे 4 जण 5वीत शिकत होते। प्रकाश सुरेश भोई हा गावातील तरुण नदीवर आल्याने त्यांनी त्या दोघांतिघांना पाहिले। उडी मारून रामा व लकी यांना त्यांनी पाण्यातून बाहेर काढले, पण समर्थाला काढण्यासाठी प्रकाश गेला असता तोपर्यंत समर्थ साधारणतः 200 मीटरपेक्षा जास्त लांब वाहून गेला होता। मोटारीच्या पाईपच्या फुटबॉलला समर्थ अडकला होता। तिथपर्यंत प्रकाश पोहत गेला, समर्थाला बाहेर काढले, पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता। समर्थाच्या मृतदेहावर सायंकाळी 7च्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले। या घटनेमुळे गावामध्ये शोककळा पसरली आहे। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।